नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने अखेर शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेतला असून अनेक शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पण या योजनेचा सर्वांना लाभ मिळणार नाही। काही पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, जास्त पगार असणारे आणि काही विशिष्ट वर्गातील लोकांना या योजनेतून थेट अपात्र करण्यात आले आहे। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफीची संपूर्ण माहिती, कोण पात्र आणि कोण अपात्र, 25,000पेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना का लाभ मिळणार नाही, कोणकोणत्या अटी लागू आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल 36,000 कोटी रुपयाच्या कर्जमाफीची मंजुरी दिल्याची माहिती समोर आली आहे। या निर्णयातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जातं। सरकारने काही कडक निकष देखील लागू केले आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाला कर्जमाफी मिळणार नाही? चला एक एक करून समजून घेऊया। सरकारी कर्मचारी अपात्र। जर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य हा राज्य सरकारी कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, सरकारी अनुदानित संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी असेल तर अशा कुटुंबियांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। मात्र काही ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सूट दिली जाऊ शकते, अशी माहिती पूर्वीच्या GR मध्ये नमूद करण्यात आली होती। 25,000पेक्षा जास्त पगार असलेले। आता सर्वात चर्चेचा मुद्दा, ज्या व्यक्तींचे मासिक उत्पन्न 25,000पेक्षा जास्त आहे किंवा त्याचे आर्थिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना या योजनेतून वगळले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे। सरकारचा उद्देश असा आहे की खरोखर गरजू आणि संकटात असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत मिळावी, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना या योजनेचा फायदा देण्याऐवजी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जात आहे। कोणकोणते पदाधिकारी अपात्र? जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार, विविध सरकारी महामंडळातील पदाधिकारी याचा समावेश असू शकतो। पूर्वीच्या शासन नियमामध्ये ZP आणि महानगरपालिका सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले होते। आयकर भरणारे लोक। जर एखादी व्यक्ती शेती व्यतिरिक्त इतर उत्पन्नावर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना या योजनेतून लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांचं मुख्य उत्पन्न शेती नसून इतर व्यवसायातून आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार नाही। 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेले। आता आणखी एक महत्त्वाचा नियम, ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना पूर्ण कर्जमाफी मिळणार नाही किंवा काही प्रकारामध्ये हे अपात्र देखील ठरू शकतात। म्हणजे जर तुम्ही थकबाकीत कर्ज मर्यादेपेक्षा जास्त असेल तर सरकार वेगळे नियम लागू करू शकते। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना बोनस। आणखी एक मोठी चर्चा म्हणजे जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत होते त्यांना सरकारकडून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाऊ शकतो। म्हणजेच फक्त थकीत कर्जदारांनाच नाही तर प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार मदत करण्याच्या तयारीत आहे। आधार लिंक आणि eKYC आवश्यक। मित्रांनो, योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अनिवार्य असू शकतात। आधार लिंक असणे, बँक खाते आधारशी जोडलेले असणे, eKYC पूर्ण असणे, फार्मर ID किंवा ॲग्रीस्टॅग माहिती अपडेट असणे। जर ही माहिती अपडेट नसेल तर लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। राज्यभरात अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। सोशल मीडियावर आणि विविध चर्चांमध्ये अनेक शेतकरी म्हणत आहेत की आता तरी कर्जाचा भार कमी होईल, तर काही शेतकरी असंही म्हणत आहे की निकष खूप कडक आहेत। काही जणांचं मत आहे की ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनाही मदत मिळायला हवी। आता महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून अधिक GR आणि अंतिम पात्रता यादी येणे बाकी आहे। यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्हाला काय वाटतं, सरकारचे निकष योग्य आहेत का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, जय किसान।